चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांच्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रांमधील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याला प्रशासनानं प्राधान्य द्यावं. मात्र पावसाळ्यात रस्ता दुरुस्तीसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता प्रीकास्ट तसंच जिओपॉलिमर टेक्नोपॅच यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 14 विभागांनी एकत्र येऊन तात्काळ कृती आराखड्याची अंमलबजावणी करावी असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, पोलीस ठाणे, अग्निशमन केंद्र आणि विद्युत उपकेंद्रांसाठी MIDC कडून जागा उपलब्ध करून देण्यासह चाकण शहराच्या विकास आराखड्याला तात्काळ मंजुरी देण्यात येईल अशी घोषणाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या विविध अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. महाराष्ट्र हे देशाचं औद्योगिक इंजिन आहे आणि त्या इंजिनाची खरी ताकद चाकण आणि तळेगाव सारख्या औद्योगिक पट्ट्यात असल्यामुळे येथील उद्योगांना भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी कमी, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. पावसाळ्यामध्ये रस्त्यांची दुरुस्ती करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आणि तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी ठाणे-नाशिक मार्गावर किंवा कशेडीच्या बोगद्यात वापरलेल्या प्रीकास्ट रस्त्यांचा फॉर्म्युला तसंच जिओपॉलिमर टेक्नोपॅच यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. चाकण तळेगाव परिसरातील उद्योगांच्या तसंच स्थानिक जनतेच्या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. सर्व 14 विभागांचे अधिकारी त्यांच्या समन्वयानं काम करतील. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर शुक्रवारी सर्वांची बैठक घेऊन कामांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. चाकण औद्योगिक क्षेत्रात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांना प्रशासनाने आढावा घेऊन या कामांना गती द्यावी, तसंच कामात टाळाटाळ करून दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. चाकण शहरातील रस्त्यांच्या अवस्थेमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याच्या कडेला पडणारे खड्डे बुजवण्याला देखील प्राधान्य द्यावं. आवश्यक असेल तेथे नवीन अंतर्गत रस्ते, पर्यायी मार्ग आणि उड्डाणपूल उभारणीचे नियोजन करण्याच्याही त्यांनी सूचना दिल्या. विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी महापारेषणकडून 31 ऑगस्टपर्यंत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं नियोजन केलं असून नवीन उपकेंद्रासाठी MIDC ची जागा उपलब्ध करून देणार आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, पोलीस ठाणे, अग्निशमन केंद्र, रुग्णालय आदीसाठी देखील MIDC कडून जागा उपलब्ध होईल असं देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य हे उद्योगात पहिल्या क्रमांकाचं राज्य असून राज्याला यात अग्रेसर ठेवण्यासाठी उद्योगांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं ही सर्वांची जबाबदारी आहे. उद्योजक आणि स्थानिक जनतेला वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे आदी अडचणींपासून दिलासा देण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. श्रावणी सोमवार निमित्त कोपिनेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी. श्रावणी सोमवार निमित्त ठाणे शहराचं ग्रामदैवत आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जांभळी नाक्याजवळील प्रसिद्ध श्री कोपिनेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. हर हर महादेवच्या जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. मासुंदा तलावाच्या काठावर वसलेलं श्री कोपिनेश्वर मंदिर हे ठाणे शहरातील प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेलं मंदिर म्हणून ओळखलं जातं. शिलाहारकालीन परंपरा लाभलेल्या या मंदिराला ठाणेकरांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात विशेष स्थान आहे. 1760 मध्ये मराठा समाजातील सरसुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. मंदिराच्या गर्भगृहातील सुमारे 5 फूट उंच आणि 5 फूट व्यासाचं भव्य शिवलिंग हे भाविकांचं प्रमुख श्रद्धास्थान आहे. श्रावणी सोमवार निमित्त शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं मंदिरात दाखल होत बेलपत्र, फुले आणि दुग्धाभिषेक अर्पण करून महादेवाचं दर्शन घेतलं. श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. मंदिरात विविध धार्मिक विधी, पूजा अर्चा तसंच महाआरतीचं आयोजनही करण्यात आलं होतं. आज सकाळपासूनच भाविकांची वाढती गर्दी पाहायला मिळाल्यानं मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी खासदार राजन विचारे यांनी सपत्नीक श्री कोपिनेश्वर मंदिरात जाऊन पूजा अर्चा केली आणि कोपिनेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी ठाणेकर नागरिकांच्या सुख समृद्धीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. ठाणेकरांना निरोगी आणि सुदृढ आयुष्य लाभावं तसंच ठाणे शहराचा सर्वांगीण विकास व्हावा अशी प्रार्थना महादेवाच्या चरणी केलं असल्याचं राजन विचारे यांनी सांगितलं. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी कोपिनेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. यंदाही भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं मंदिरात उपस्थित राहून महादेवाचं दर्शन घेतलं. धार्मिक विधी आणि महाआरतीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणामध्ये न्हाऊन निघाला. ठाणेकरांचं या ठाणे जिल्ह्याचं हे देवस्थान आहे आणि तुम्हाला माहिती असेल जवळजवळ 800 वर्षापूर्वी हे देवस्थान आहे आणि तुम्हाला माहिती असेल की ह्या पहिला सोमवार आहे आणि या पहिल्या सोमवारी लोक दर्शन करायला या ठिकाणी शिवभक्त येत असतात आणि एकच मागणं आहे की या संबंध महाराष्ट्राला, देशाला चांगलं ह्याचा चांगला विकास हो आणि सर्वांना चांगली बुद्धी दे असं श्री शंकरचरणी प्रार्थना करतो. निर्मला देवी चिंतामण दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकास कामांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या विशेष निधीतून, संकल्पनेतून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून ठाणे महापालिका क्षेत्रातील चरई येथील निर्मलादेवी चिंतामण दिघे चौक येथे आणि हरिनिवास चौक येथील नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. ठाणे नगर स्थापनेपासून हरिनिवास येथील चौकाला हरिनिवास चौक हे नाव आहे. या नावाला साजेचं तसंच ठाण्याच्या ऐतिहासिक वारसाची सुंदर सांगड घालण्याच्या संकल्पनेतून या ठिकाणी श्रीकृष्णाच्या पदन्यासाचे आकर्षक शिल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आलं आहे. या शिल्पाच्या लोकार्पणानंतर स्थानिक नागरिकांनी खासदार नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेचं आणि सुंदर सजावटीचं मनापासून कौतुक केलं. हरिनिवास चौकात साक्षात श्रीहरीचं आपल्या गोकुळासह दृश्य वास्तव्य असल्याचं दिसून येत आहे. ही वास्तू शिल्पकार रोहन खेडेकर यांनी साकारली आहे. चरई येथील दगडी शाळेजवळील निर्मलादेवी चिंतामण दिघे चौकाच्या नूतनीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भारतीय शास्त्रीय संगीतातील अत्यंत महत्त्वाचं वाद्य असलेल्या तानपुरा अर्थात तंबोऱ्याचं भव्य शिल्प या ठिकाणी साकारण्यात आलं आहे. भारतीय संगीत परंपरेचं प्रतीक असलेलं हे शिल्प परिसराच्या सौंदर्यात तर भर घालतंच, परंतु ठाणे शहराच्या सांस्कृतिक वारशाची आणि कलाप्रेमी परंपरेचीही आठवण करून देते. गडकरी रंगायतन जवळ असल्यामुळे या शिल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. मोठ्या आणि आकर्षक स्वरूपातील तानपुऱ्याचं हे शिल्प चरई परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांचं लक्ष वेधून घेणारं असून यामुळे या भागाच्या सौंदर्यात निश्चितच भर पडलीय. पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार दीपक
पोपटे यांनी ही वास्तू साकारली आहे. या लोकार्पण सोहळ्याला महापौर शर्मिला पिंपळोळकर, आमदार रवींद्र फाटक, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेता अशरफ शानू पठाण, गटनेते पवन कदम, प्रभाग समिती अध्यक्ष मिनल संखे, नगरसेवक संजय वाघोले, सुधीर कोकाटे, राजेश मोरे, नगरसेविका मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, उषा वाघ, शहर प्रमुख हेमंत पवार, किरण नागती, बाळा गवस, प्रकाश पायरे, प्रीतम राजपूत, निखिल बुरजडे, विशाल जाधव, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे तसंच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुंब्र्याला मुंब्रादेवी असं संबोधण्याचं आवाहन केल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. रविवारी मुंब्रा येथे आयोजित कावड यात्रेत सहभागी झालेल्या राणे यांनी स्थानिक हिंदू समाजाला निर्भयपणे राहण्याचं आवाहन करत त्यांच्या सुरक्षेसाठी सरकार पाठीशी असल्याचं सांगितलं. कावड यात्रेदरम्यान उपस्थितांना संबोधित करताना राणे यांनी आजपासून कोणीही मुंब्रा म्हणायचं नाही, मुंब्रा देवी म्हणायचं. मुंब्रा ही महादेवाची भूमी आहे. परिसरातील हिंदूंनी भीतीपोटी आपलं घर किंवा परिसर सोडण्याची गरज नसल्याचं सांगितलं. मुंब्र्यातील हिंदू समाजाच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत राणे यांनी कोणीही तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला तर नितेश राणे एका तासात तुमच्यासाठी येथे येऊन उभा राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार हिंदू समाजाच्या पाठीशी आहे. मुंब्रा परिसरात हिंदूंची संख्या वाढली पाहिजे आणि अधिकाधिक हिंदूंनी येथे राहिलं पाहिजे. मुंब्रा हा परिसर कालही भगवा होता, आजही भगवा आहे आणि पुढेही राहील असंही त्यांनी सांगितलं. मुंब्र्याचं नाव बदलून मुंब्रादेवी करण्याची मागणी राणे यांनी यापूर्वी केली होती. एप्रिलमध्ये मुंब्र्यात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही मागणी केली होती. त्यांनी इस्लामपूरचं ईश्वरपूर असं नामांतर झाल्याचा दाखला देत मुंब्र्याचं नावही बदललं जाईल असा दावा केला होता. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन, TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे कावड यात्रेसाठी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे दाखल झाले. मुंब्रा येथे भाजप कार्यकर्त्यांकडून राणे यांचं जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि समर्थकांची गर्दी पाहायला मिळाली. मुंब्रा परिसरात भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून यासाठी नितेश राणे मुंब्र्यात पोहोचले. विशेष म्हणजे राणे यांनी कालच मुंब्र्याचे नाव बदलून मुंब्रादेवी करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांच्या मुंब्रा दौऱ्याकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिलं जातंय. नितेश राणे यांनी काल मुंब्र्याच्या नामांतरणाबाबत आक्रमक भूमिका मांडली होती. मुंब्रा या ठिकाणचं नाव आम्ही जोपर्यंत मुंब्रादेवी करत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. जसं इस्लामपूरचं ईश्वरपूर करून दाखवलं तसंच मुंब्र्याचं मुंब्रादेवी करेपर्यंत आमच्यासारख्या हिंदुत्ववादी प्रत्येक कार्यकर्ता त्याच ताकदीनं काम करेल असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला होता. राणे यांच्या या वक्तव्यावर कळव्या मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राणे यांचं या ठिकाणी स्वागत आहे. राणे यांना कदाचित माहिती नसावं की मुंब्रादेवीवरूनच मुंब्रा हे नाव पडले. मुंब्रा नाव हे काही कुठल्या मुसलमानाचं ठेवलेलं नाव नाही असंही आव्हाड यांनी सांगितले. दरम्यान नितेश राणे यांच्या मुंब्रा दौऱ्यामुळे आणि मुंब्रादेवी नामांतराच्या मागणीमुळे ठाणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. राणे आणि आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे या मुद्द्यावरून आगामी काळात आणखीन राजकीय आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.